नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण चमचमीत हलवाई स्टाईल मसाले भात कसा करायचा आपण ते बघणार आहोत। खूप छान लागतो, गरमागरम तर अप्रतिम लागतोय, पण ते कसं आहे पातेल्यामध्ये करतात, आपण कुकरमध्ये करणार आहोत। कुकरमध्येही मस्त छान लागतो। चला तर मग आपल्याला त्याचं लागणारं साहित्य बघू। मी इथं 1 वाटी दावत बासमती तांदूळ घेतलाय आणि 1.5 चमचा तुरीची डाळ आणि 1.5 चमचा मुगाची डाळ। तुम्ही म्हणताल आता हे काय खिचडी करायची का? त्यासाठी नाही आहे, आपल्याला मसाले भातच करायचा आहे, पण यामध्ये हे दोन आपण हे जे डाळ घातली ना खूप छान लागतं। असं तोंडामध्ये आलं ना खूप छान फ्लेवर लागतो। शेंगदाणे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घालू शकता। मटार, मीडियम साईजचा मी 1 कांदा घेतलाय उभा चिरूनच मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय चिरून। 1 बटाटा घेतलाय मोठा उभा चिरून। आलं लसूण पेस्ट, पेस्ट नाही, ठेचून घेतलाय मी आलं लसूण। 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं ठेचून घेतले। कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला तूप लागणार आहे 2 चमचे। आणि हे आपला आहे मसाला, बिर्याणी मसाला, हैदराबादी बिर्याणी मसाला आहे। मी हाच वापरते। मसाले भात बिर्याणी वगैरे बनवायचे असतं तर मी हैदराबादी मसाला वापरते, तुम्ही कोणताही वापरू शकता। धने पावडर अर्धा चमचा घालायचं आहे। आणि ही आहे चिकन मसाला अर्धा चमचा, पाऊण चमचाच घालायचा आपल्याला, जास्त पण नाही घालायचं। आणि हा सोलापुरी काळा मसाला आहे, तो पण थोडंसंच घालायचं आहे, जास्त पण नाही घालायचं। आणि चवीपुरतं मीठ, मोहरी आणि कांदा लसूण मसाला, जिरं आणि हा गरम मसाला आहे, हळद, लाल तिखट। आता आपण सर्वात प्रथम आपण हे तांदूळ चांगले स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊ। आपण चांगलं धुवून घेऊ। तर तुम्ही बघू शकता मी 2-3 पाण्याने आपला तांदूळ डाळ चांगली धुवून घेतले। आता आपण कुकर मध्ये करूयात। मी गॅस पेटवते। आपला कुकर चांगला तापून घ्यावा लागेल। तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही फ्लावर पण ॲड करू शकता, पण मला नाही आवडत फ्लावर, त्यामुळे मी फ्लावर नाही घालत आहे, तुम्ही घालू शकता। नाहीतर तुम्ही लाल मिरची पण घालू शकता, लांबट चिरून अशी। आता तुम्ही बघू शकता आपलं चांगलं कुकर तापले। आता आपण यामध्ये तेल घालू। मी 4 मोठे चमचे तेल घालते। मी 4 मोठे चमचे तेल घातले। आता आपलं तेल चांगलं तापू पण वाट बघू। आता आपलं तेल चांगलं तापलंय, यामध्ये आपण सर्वात प्रथम मोहरी घालून घेऊ। मी अर्धा टीस्पून मोहरी घातली यामध्ये। तुम्ही बघू शकता आपली मोहरी चांगली तडतडते। मोहरी चांगली तडतडायला पाहिजे, नाहीतर भात शिजल्यानंतर तो करवट लागतो मोहरी। आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालून घेऊ। आपलं जिरंही चांगलं फुललंय, गॅस बारीक करून घेऊ आपण।
काही काही जण आधी कांदा घालून मग लसूण आलं घालतात, पण मी तसं नाही करत. आधी मी लसूण आलं घालते, कारण की चांगलं परतलं ना खूप छान लागते. आणि मी लगेच नाही परतत त्याला. यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ लगेचच आपण. तुम्ही बघू शकता आता आपलं लसूण वगैरे चांगलं हे झालं. आणि मी यामध्ये कोथिंबीर घालून घेते. मी नंतर ॲड नाही करत, मी तेलामध्ये कोथिंबीर घालून घेते, कारण की खूप छान चव लागते. तुम्हाला माहिती असेल गावाला आधीच कोथिंबीर वापरतात तेलामध्ये, नंतर वरनं सजावट नाही करत. तुम्हाला आवडतं तर तुम्ही नंतरही सजावट करू शकता, पण मला जो फ्लेवर भेटतो ना या मसाला भातामध्ये, मी कोथिंबीर तेलामध्येच घालत असते. माझी ही रेसिपी मला खूप जण मागितले होते, त्यामुळे मी यूट्यूबला अपलोड करत आहे. आपल्याला कांदा चांगला थोडासा गुलाबी करून घ्यायचा. मला सगळे विचारतात तुम्ही रेसिपी करताना आवाज कसला येतो. माझी लहान मुलगी आहे, ती सारखी खेळत असते, ती जागीच असते. मला जेव्हा वेळ भेटेल मी तेव्हाच रेसिपी टाकत असते, पण ती ओरडतच असते सारखी, काय नाही. आता आपण यामध्ये टोमॅटो आणि बटाटा घालून घेऊ. चांगला हलवायचा आपल्याला. आपल्याला जास्त परतायचं नाहीये. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊ. आधी आपण यामध्ये शेंगदाणे आणि मटर घालून घेऊ. तुम्हाला जरी आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आपण यामध्ये हळद 1 टीस्पून, गरम मसाला 1 टीस्पून, कांदा लसूण मसाला 2 टेबलस्पून. हा तिखट नसतो, मी 2 टेबलस्पून घालते. लाल तिखट 1 टेबलस्पून. आपण चमचमीत करतोय त्यामुळे आपल्याला शक्यतो मसाला जास्त घालायचे ना. आहे धने पावडर
अर्धा टीस्पून घालायचा आपल्याला. आणि हा चिकन मसाला अर्धा टीस्पून. हा सोलापुरी काळा मसाला अर्धा टीस्पून. हा बिर्याणी मसाला आपल्याला 1 टेबलस्पून घालायचा. आणि आता आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचं. आणि आपल्याला लगेच यामध्ये आपलं तांदूळ घालून घ्यायचं. तांदूळ त्याला चांगला मसाला लागला ना मगच पाणी घालायचं. पाणी किती घालायचं मी तुम्हाला तेही सांगते. मसाले भात कसा असं थोडासा चिकट असतो. आपल्याला बिर्याणी नाही बनवायची, सुट्टे. जर तुम्हाला सुट्टे आवडत असेल तर आपण 1 वाटी तांदूळ घेतले तर आपल्याला 1.5 वाटी त्यात पाणी घालायचं. तर आपण मसाले भात बनवतो मला 2 वाटी पाणी घालावं लागेल. चला तर मग आपले मसाले सर्व लागलेत त्याला. तुम्हाला सुटसुटीत पाहिजे असलं तुम्ही त्याप्रमाणे पाणी घालू शकता. कमी जास्त तुमच्या मनावरती आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता, असं काही नाही बासमती तांदूळ घालून पाहिजे म्हणून. तुम्ही म्हणताला तर मी ह्या प्लास्टिकच्या भांड्याने किती पाणी घातले. मी 4 वाट्या पाणी घातले, कारण की मी थोडंसं तांदूळ वाढवले होते त्यामुळे. तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा. 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटीच पाणी वापरायचं. या बासमती तांदळाला पाणी जास्त लागतं. इतर तांदळासाठी पाणी नाही लागत जास्त. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ, तुमच्या चवीनुसार. मी 3 टेबलस्पून घातले, 2.5 टेबलस्पून घातले सॉरी. आणि आपण यामध्ये तूप घालून घेऊ. तुपाने फ्लेवर जबरदस्त उतरतो, त्यामुळं लास्टलाच तूप घालायचं आपल्याला. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप घालू शकता, कमी जास्त. आपल्याला थोडीशीच उकळी आली ना आपण कुकरचं झाकण लावून घेऊ. तुम्ही बघू शकता आता आपल्या मसाले भाताला थोडीशी उकळी आली आहे. तर आता मग मी झाकण लावून घेते. खूप छान रंग आला याचा. तुम्हाला हवा असलं तर तुम्ही यामध्ये तोंडलीही घालू शकता गोल काप करून. मला नाही आवडत त्यामुळे मी नाही घालत. तुम्ही बघू शकता आता मी याला झाकण लावले कुकरला. आणि आपल्याला मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर चौथी शिट्टी होण्याच्या आधीच गॅस बंद करायचा आपल्याला. तर चला तर मग मी आता मीडियम गॅस करते. तुम्हाला दिसत असेल आता मी मीडियम गॅस केले. आपल्या 3 शिट्ट्या आणि चौथी शिट्टी होऊ द्यायची नाही. आपल्याला असं भात शिजवायचं कुकरला. तुम्ही पातेल्यात ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही.
बघू शकता आता मी शिट्टी होण्याच्या आतच मी गॅस बंद करून टाकते. आता शिट्टी होणारच आहे. आता मी गॅस बंद केलाय. गॅस बंद केलाय मी आता आपण कुकर गार होईपर्यंत वाट बघू. चला तर मग आपला कुकर गार झालाय. आपण उघडून बघू गार शिजलाय का नाही. तुम्ही बघू शकता आपला भात किती छान, वाव, वास तर किती खूप मस्त येतोय. खूप छान झालाय. तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसतोय. तुम्ही बघू शकता कसलं भारी लागतं. तुम्ही बघू शकता कसला कलर पण मस्त आला याचा. सर्व चांगलं मस्त. आणि तुम्ही तांदूळही बघू शकता खूप छान शिजलंय. माझी ही चमचमीत मसाले भात जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपण एक पुढची रेसिपी घेऊन येऊ. लवकरच भेटू आपण ती रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.